चलिए कैमरामैन आप भी तैयार रहिए, चलेंगे मैच की तरफ। आज के रात्रि का ये सेकंड लास्ट मैच। दो सलामी बल्लेबाज आप देख सकते हैं बल्लेबाजी के लिए जय बापदेव पोदी की ओर से विनय और हीरामन ये जोड़ी मैदान के अंदर, और गेंदबाजी की कमान संभालने के लिए वेद राजवीर मुरिया साबरकर की ओर से यज्ञेश घरत बॉलिंग मार्ग पर पहली गेंद लेकर। 3 ओवर का मैच, पिछला मैच 30 रनों का जय बागेश्वर पिरकोन टीम ने जरूर बचाया था, लेकिन यहां पर देखेंगे जय बापदेव 11 पोदी टीम ने आज की रात्रि का सबसे बड़ा टोटल 63 रनों का लक्ष्य खड़ा किया था पहले मैच में, लेकिन ये मैच में आप देख सकते हैं ये कितने रन बना पाएंगे। चौका मिला और इसी 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 4। खाता खोला है बल्लेबाज आप देख सकते हैं विनय ने। पारी की शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई पहले पावर प्ले में। इस बार फुल टॉस लॉन्ग ऑफ की तरफ खेला हुआ स्ट्रोक, ये भी गेंद जाएगी दन दन करती हुई सीमा रेखा के पार। 4 रन। धन्यवाद डीजे। लगातार ये दूसरा चौका यहां पर नजर आता हुआ, लगातार 2 चौकों की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टीम का टोटल स्कोर पहुंचा है बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 8 रन। दमदार शुरुआत पहले ही ओवर में देते हुए बल्लेबाज विनय, क्या ये तीसरा आएगा? स्वीप करने का प्रयास जरूर किया था, मिड विकेट में फील्डर है, 1 रन वहां पर मिलेगा। गुड फील्डिंग, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। पहले मैच में आपने देखा पिरकोन वर्सेस उर्नोली के बीच में 30 रनों का लक्ष्य बचाया था। पिरकोन की खतरनाक गेंदबाजी नजर आई, लेकिन यहां पर साबरकर टीम के खिलाफ खेलते हुए पहले इनिंग्स में 3 ओवर में कम से कम वो भी 30-35 की कोशिश जरूर करेंगे, क्योंकि अभी अभी सोनारी के मैदान के ऊपर हमने परसों के रात्रि जबरदस्त मैच देखा था करंजा और अंबापाड़ा के बीच में, जो 12 में बरूकुल 15 रन बचाए थे सेमीफाइनल मैच में, क्वार्टर फाइनल के मैच में। लेकिन इस बार बल्ले का अंदर हिस्सा लेकर गेंद जाएगी लॉन्ग लेग तरफ सीमा रेखा पार। इस ओवर में तीसरा चौका, 4 रन। स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, 3 चौके 1 सिंगल, और यहां पर हीरामन के बल्ले से शानदार हिट गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। शुरुआत खतरनाक हो चुकी है, लगभग रन बहुत ज्यादा बनेंगे इसमें कतई संदेह नहीं है, और यहां पर रोकना पड़ेगा। विकेट कीपर की भूमिका में सुमित को देख सकते हैं, बॉलर यज्ञेश, थोड़ी सी महंगी गेंदबाजी नजर आती हुई। यह बड़ा शॉट, बल्ले के रडार भी गेंद आई है और सीधा फेंका स्क्वायर लेग के ऊपर से, आउट ऑफ द पार्क, 6 रन। सकते हैं ना वहां पर जय बापदेव पोदी अमे भाई किंजल ट्रॉफी में लगभग मेरे ख्याल से किंजल नहीं, जो वाजी के बबले थे उनके टूर्नामेंट में मेरे ख्याल से ये टीम ने फाइनल में आरसीसी पेट टीम को भी बड़ी शिकस्त दी थी। ये ताकतवर उनकी पहचान बनी थी उस टाइम, फाइनल में दमदार परफॉर्मेंस रहा था। हीरामन बेस्ट खिलाड़ी इस टीम के, आकाश पैट्रिक जैसे ताकतवर खिलाड़ी इस टीम में, विनय है, अन्य खिलाड़ी भी डगआउट में सुरक्षित है, यानी कि फाइट काफी अच्छी होगी। उनके खिलाफ उड़न की सबसे ताकतवर टीम ये भी है, उन्हें नहीं भूलना चाहिए। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 19, दमदार शुरुआत पहले ओवर में नजर आती हुई।
चलिए इस बार आखिरी गेंद के ऊपर डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद 19 बिना कोई विकेट कोई नुकसान जवाबदेव पोदी। बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 19, यानी कि पहले ही पावर प्ले में जय बापदेव पोदी टीम काफी जबरदस्त बल्लेबाजी में नजर आती हुई। लक्ष्य नहीं होते तो क्या मजा है जीने में, यही बात होनी चाहिए तेरे सीने में, और कहीं ना कहीं यही बात सीने में लेकर ये दो बल्लेबाजों ने ताबड़तोड़ शुरुआत दी है। 2 ओवर का खेल पहले इनिंग्स का बिल्कुल बचा हुआ है। इसके बाद लास्ट मैच, इसमें से जो जीतेगा वो खेलेगा जय वागेश्वर पिरकोन टीम के खिलाफ। गेंदबाजी में परिवर्तन, विकी घरत सेकंड ओवर गेंदबाज, सेकंड नंबर के गेंदबाजी के मार्ग पर बैकफुट पर जाकर डीप पॉइंट की तरफ खेला हुआ स्ट्रोक है। गेंद थोड़ी सी टर्न होती हुई, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर, तब तक 1 रन मिलेगा, 1 जाएगा, फर्क गिरेगा नहीं। और यह भी चाहती है कि सावरकर टीम कि कम से कम उन्हें 35 के भीतर रोका जाए किसी भी तरह। लेकिन अब तो ये पहले विकेट के लिए जो राइट स्टार्ट शुरुआत होती है ना, वो काफी डेंजरस दी है। हीरामन नाइक 3 में 10 बनाकर और विकेट खेल रहे 4 में 10 बनाकर। क्रॉस बल्ले से खेला है, हवा में लहरती हुई गेंद स्क्वायर लेग के ऊपर से जाएगी। विनय के हीरामन के बल्ले से सीमा रेखा पार 6 रन। रुकने का नाम नहीं ले रहे, फास्ट एंड फ्यूरियस इनिंग गेंदे के लिए उन्होंने मेरे ख्याल से अभी तक सिर्फ और सिर्फ 4 और 4 गेंदों में अब तक रन बनाए उन्होंने 16, यानी कि 4 में 400 का स्ट्राइक रेट देख सकते हैं। ताबड़तोड़ बल्लेबाजी, शॉर्ट टर्म ओवर में ये धमाकेदार शुरुआत देते हुए अपने टीम के लिए हीरामन नाइक जड़ में डालने का प्रयास टैप किया इस बॉल को, फील्डर आते हुए लॉन्ग ऑफ की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे के लिए पलटवार किया जा रहा है, खतरा था दूसरे के लिए, लेकिन ये थ्रो थोड़ा सा खराब था, जिसके चलते बल्लेबाजों ने बिल्कुल 2 रन पूरे किए और 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 28 रनों के ऊपर। अब तक जय बापदेव पोदी टीम की रन संख्या काफी बड़ी नजर आती हुई। जिंदगी में कुछ मौके सिर्फ एक बार आते हैं और इनके परिणाम पूरे मैच में भुगतने पड़ते हैं, और इसीलिए लड़ना है तो निश्चित तौर पर एक जुनून बनकर लड़िए जो मंजिल की तरफ आपको जरूर पहुंचा सके। थोड़े से नाराज होंगे वहां पर सावरकर टीम के कप्तान की गेंदबाजी थोड़ी सी खराब हो रही है और ये बल्लेबाज लगातार टूट पड़ रहे हैं। ये भी ऑन साइड में हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर आए थे कैच के लिए लेकिन नहीं लपक पाए, थोड़ा सा कठिन था ये कैच उनके लिए। दूसरे तीसरे अटेम्प्ट में गेंद को उठाए, 2 रन तो पूरे, तीसरे की कोशिश, हीरामन आउट हो सकते थे, कलेक्टिंग खराब, गुड रनिंग बिटवीन द विकेट। देखिए हीरामन नाइक की चर्चा करेंगे तो ये बापदेव पोदी के, लेकिन जिस तरीके से अमय धाकटा कांदा की टीम के आप देख सकते हैं, वो मेरे ख्याल से शुभम नाइक, धाकटा कांदा टीम की वो छोटे तीर घाव करे गंभीर, सुदाम नाइक, क्या बढ़िया क्रिकेट खेलते हैं, बड़ी बड़ी टीमों को उन्होंने में हदरा दिया था ओले के नाइट टूर्नामेंट में। चलिए गैप में खेला है, स्वीपर कवर और कवर की तरफ फील्डर आते हुए लेकिन नहीं रोक पाएंगे, सीमा रेखा पार, मानो चौके छक्कों की बारिश हो रही है। पिछले मैच में 30 बने थे, लेकिन ये मैच में पहले 2 ओवर का मतलब 1 गेंद का खेल बचा हुआ है और अभी तक 35 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर बने। साबरकार टीम के कमजोरी को यहां पर उजागर कर दिया है बल्लेबाजों ने, मतलब जो कमजोरी है वो पूरी तरीके से उन्होंने पहचान ली है बल्लेबाजों ने, और क्या बैटिंग हो रही है। दूसरे ओवर का खेल यहां पर बिल्कुल समाप्त हो चुका है और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद तो जय बागेश्वर पिरकोन टीम तैयार रही है। इसके बाद अगला मुकाबला आपका ही होगा, इसमें से जो जीतेगा वो बिल्कुल आपके खिलाफ ही खेलेगा।
तुरंत फील्ड की रचना कीजिए। 2 ओवर में 18 के करीब रन रेट प्रति ओवर चालू है। 36 बने आखिरी ओवर का खेल बचा हुआ है और आखिरी ओवर के लिए वेद राजवीर मौर्य सावरकर की ओर से गेंदबाज आएंगे। चलिए बालू के हाथ में गेंद आएगी या फिर किसी अन्य बॉलर से बॉलिंग करवाना चाहेंगे। लगभग बालू के हाथ में गेंद सौंपी है। कुछ पाने की हमेशा एक आस रख, क्योंकि अपने सपनों को हमेशा अगर खास रखना है तो निश्चित तौर पर एक उम्मीद, एक जो ख्वाहिश है उसे पाने की हमेशा आस रख। कठिन समय में तू कभी अपना हौसला नहीं खोना है, रोज आगे बढ़कर तू जो तेरा फैसला है वो जरूर करना है, क्योंकि मंजिल के अलावा तेरे पास अगर कोई चारा है तो तेरी यहां पर मंजिल है। चलिए आप देखेंगे आखिरी 6 गेंदों का खेल बचा हुआ है। 6 में 21 हीरामन, 6 में 15 विनय। दोनों भी बल्लेबाजों ने 6-6 गेंदें खेली है। पहली गेंद आसमानी स्टोला, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद, ओ कैच ऑफ द नाइट। क्या कमाल का कैच पकड़ा है। एक बार जोरदार ताले हो जाए खिलाड़ी के लिए। जितेश घरत ने, टार्जन नहीं है सावरकर टीम का, छक्का ही आया था लेकिन क्या छलांग मारी है टार्जन जैसी। बल्लेबाज आउट। फलंदाजा तो चेक करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय। या स्क्रीनवरती आपण, ओ व्हाट अ कैच। चलिए बिल्कुल आउट है, क्लियर आउट है। क्या जबरदस्त छलांग लगाई। चलिए नेक्स्ट बैटर तुरंत तैयार रही है। जबरदस्त कैच ऑफ द नाइट कहेंगे, कैच ऑफ द टूर्नामेंट भी कहेंगे तो भी बेहतर होगा। पूरी तरीके से बॉडी को फ्लेक्स किया उन्होंने और ये जबरदस्त कैच पकड़ा। नए बैटर आदित्य सालवी बल्लेबाजी के लिए नंबर 3 के पोजीशन पर। अच्छा स्ट्रोक था विनय का, लेकिन क्या कैच पकड़ा है वहां पर लॉन्ग ऑफ के रीजन में छलांग लगाते हुए। और इसी के साथ बल्लेबाज को लौटना पड़ेगा। पहला झटका लंबे समय के बाद आखिरकार तीसरे ओवर की पहली गेंद के ऊपर। यहां से बालू के पास समय मौका है कि वो कमबैक कर सकते हैं अपने टीम के लिए। 36 बने। ये ओवर कम रनों का अगर जाता है तो खुश रहेगी वेद राजवीर मौर्य 11 सावरकर टीम। बालू मैन इन फॉर्म, एक ही रात में 2 बाइक लेने का विक्रम इनके नाम पर। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। सिंगल मिला है। विकेट कीपर के पैरों पर गेंद लगी। कभी कभी क्लोज विकेट कीपिंग करना ये भी इतना आसान नहीं होता। और ये लेके फास्ट बॉल डाली थी, यॉर्कर के प्रयास में थे वहां पर गेंदबाज बालू घरत, लेकिन सिंगल मिलेगा वहां पर 22 के तौर पर। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 37 रन। पहले 2 गेंदों के ऊपर केवल 1 सिंगल और 1 विकेट लेने के लिए यहां पर योगदान दिखाया। टप्पा पीछे था, छोड़ दिया इस गेंद को ऑफ स्टंप से पार। अच्छी कलेक्टिंग विकेट कीपर सुमित की ओर से व्हाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा 38 रनों के ऊपर। क्रिकेट में सफलता के लिए सब्र और संघर्ष दोनों का बहुत ही महत्वपूर्ण भूमिका होती है। क्यों हारता है? गैर तेरे साथ नहीं, क्या खुदा का साया भी तेरे पास नहीं। व्हाट अ बॉलिंग, कमाल का कमबैक। ओ डायरेक्ट हिट किया है जरूर, लेकिन एक्स्ट्रा रन यहां पर गई है। आउट है या नहीं जरूर यहां पर नहीं है। चलिए अंपायर की निगाह पूरी तरीके से सटीक थी। ये आइए तीसरे अंपायर रन आउट के लिए बैटिंग फील्डिंग टीम का ये रिव्यू है वो लेना चाहते हैं। एक ही रिव्यू है वो आप यूज कर सकते हैं। देखिए यहां पर गेंद काफी बढ़िया डाली थी, पहले ही रन के लिए दौड़े थे जरूर। चला निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया। यस पंच, चला ऑन फील्ड सर आपण निर्णय द्या, कारण इथे मला तर वाटतंय लाईनच दिसत नाहीये। रिव्यू तुमचा बॅलन्स असेल तो 22 लेग 22 के रन है ये, 2 रन वेरी वेरी इंपॉर्टेंट रन रहते हैं। बैट और जो लेग बाई कभी कभी गलती होती है स्कोरर से। बल्ले का बाहरी किनारा लगा है, गली के रीजन में फील्डर है। अच्छा ओवर अभी तक, अच्छा ओवर यहां पर नजर आता हुआ बालू की ओर से। जो रन बह रहे थे वो रनों को रोका है उन्होंने। और ये लीजिए क्या बढ़िया बॉलिंग। क्रिकेट खेल में कठिनाइयां जरूर आती है, लेकिन आपको यहां पे आपको बस इरादे नेक और हौसले बेहिसाब रखने होते हैं। दुनिया में सबको मेहनत करनी है और जो जिंदगी में सबसे अच्छा साथी अपना आत्मविश्वास। टैप करने का प्रयास, बॉलर के सामने से गेंद को निकाला। 1 रन पूरा, फील्डर आते हुए दूर से उठाएंगे। गुड फील्डिंग, 1 ही रन।
दूसरे की तैयारी में थे लेकिन रोका। अभी तक यहां पर 1 रनों की मदद से स्कोर बनाया स्कोर कार्ड के ऊपर 42 रन। लास्ट गेंद बची है, 36 बने थे 2 ओवर में। बालू घरत ने उम्मीद जगाई वेद राजवीर मोरिया 11 साबरकर टीम के लिए कि वहां से वो रन बचाए, वो रन बनाने की क्षमता भी दिखा सकते हैं। लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, लास्ट बॉल के ऊपर टैप करने का प्रयास, एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर आते हुए 1 रन पूरा। दूसरी की तैयारी में चलिए 2 जाएंगे पर गिरेंगे नहीं और यकीनन यहां पर बढ़िया फील्डिंग नजर आती है। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 44। 44 धाबा आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या जवळजवळ 15.00च्या सरासरीनं 45 धाब्यांची गरज। याच्यानंतर फक्त एकच मॅच आली आणि धन्यवाद अमयबाई पितले, धन्यवाद प्रितेश, धन्यवाद चंद्रशेखर ठाकूर साहेब, मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरुली, तुम्ही आम्हाला या ठिकाणी स्पर्धेसाठी आमंत्रित केलं। मागच्या वर्षी देखील आपण आमंत्रित केलं होतं परंतु दुसऱ्या स्पर्धा असल्यामुळे येऊ शकलो नाही, परंतु यंदा अमय नक्कीच तुम्ही आम्हाला आमंत्रित पुन्हा एकदा केलं, त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद। आणि आता शेवटच्या मॅच कडे जाऊया आपण। राजेंद्र सर आणि नितेश पंडित सरांकडे धन्यवाद। जाऊया थेट सन्मानाकडे, ज्या ठिकाणी हा स्वागत असेल। ज्या 365 दिवसातून कुठलेच असे दिवस खरं तर शिल्लक नसतील। कर्जतपासून भिवंडीपर्यंत आणि भिवंडीपासून उरणपर्यंत अनेक आवाज आणि खरं तर सर्वात बिझी असणारा शेड्यूल। विचुंबीमध्ये खरं तर ज्यांना प्रवीण म्हणून कोण उच्चारतच नाही, भावजी म्हणूनच म्हणतील आणि नावा हे अगदी हक्काचं माहेरघर, ते प्रवीणजी गायकर यांचा आदरपूर्वक सन्मान। चंद्रशेखर ठाकूर ग्रामपंचायतीचे सदस्य कोपरोली तथा अमय पितळे, शांततेतून समृद्धीकडे या उक्तीप्रमाणे अमय पितळे ते एक समालोचक म्हणून कॉम्बॉक्समधून कैक वेळा आपण सर्वांनी ऐकलंय। यावेळेस स्वतः आयोजकांच्या भूमिकेत असे निवडकच समालोचक आणि समालोचकांनी एवढ्या मोठ्या आयोजनाचं खरं तर आपण सलामीची जोडी लगेचच पाठवूया। प्रवीणजी गायकर परत एकदा निश्चितच तुम्हाला येत्या 4 रात्रीत एकदा यायचं आहे। खरं तर आज सन्मान घेऊन निघताय आणि आजच्या या रात्रीत खरा तर या कॉम्बॉक्समधून 6 समालोचकांना ऐकलंय प्रवीणनी, पण प्रवीणला आवडणारा समालोचन पनीस बोपी, नो डाऊट। अनेक कमेंट्स आहेत त्याच्यावरती आपण पाहू शकाल। येस, आणि त्यांचे अनेक डायलॉग खरं तर अगदी त्याच्या उद्याच्या रात्रीत तुला ऐकायला मिळतील। हरीश मडवी, त्याच्यानंतर अनेकांचं उत्तम समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। पुढे जाऊ नका। 45चं टार्गेट म्हणजे आमच्याही वाट्याला आत्तापर्यंत रात्रभर 2च मॅचेस आल्यात सुदर्शन। 45 आणि 45 हा निश्चितच हिटमॅनचा लकी नंबर, जर्सी नंबर, आणि त्याचबरोबर आमच्याही वाट्याला आलेले दोन्ही खरं तर सामने आणि त्यातील सेकंड इनिंग। पहिला ज्या वेळेला खरं तर अगदी तो सामना आपण पाहिला आणि तो सामना 3 षटक आणि 2 चेंडूंमध्ये संपविला होता, परंतु इथं वेळ वेगळी आहे आणि दोन्ही संघ वेगळे आहेत। एकीकडे असणार आहे सावरकर तर दुसरीकडे असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो जय बापदेव पोदी। 45 धावांचा टार्गेट सेट केले। कशा प्रकारे खरं तर या ठिकाणी अगदी तो पूर्ण केला जाईल हे पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर जाऊया, सलामीची जोडी मैदानात जाताना दिसतो एक नित्या, नितेश उर्फ नित्या आणि त्याचबरोबर बाळू। सलामीची जोडी खरं तर कुठंतरी अपूर्ण वाटतोय मला सावरकर संघ। येस, तर प्रत्येक गावमधून टीम किती वेगवेगळी जरी नावं असतील तरी गावाच्या नावानं कुठला संघ बापूजीदेव ट्रॉफी जिंकला तर तारा संघ जिंकला, पोदी संघ जिंकला। गावाचं नाव फार मोठं असतं। आता पॅकर अनेक ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे, म्हणजे ताऱ्याच्या टीमला एखादा पेनचा कर्जचाही पॅकर असू शकेल, परंतु जिंकणारी टीम इथे पाहू शकाल नितेश आणि बालू
स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळणार आहे तो बालू आणि नॉन स्ट्राईक एंडकडे असणारा नितेश. आत्माराम कोहली उर्फ अप्पा. पॅनल आपण पाहतोय हेमंत कोहली, माहुल. प्रचंड मोठा खरं तर त्यांच्याकडे माहुल फेस्टिवल असतोय, अंबाडा फेस्टिवल. कोळ्यांची परंपरा त्यांच्याकडे जोपासली जातोय आणि आत्ता समालोचन करत असताना अनेक सामने खरं तर एक माहुल टीमकडून खेळणारा हा एक लेजंड खेळाडू आत्ता ऑफिशियल्स म्हणून अनेक स्पर्धा कव्हर करताना दिसला आणि अनेक खरं तर एक शतक खरं तर हेमंत कोहली यांच्या नावावरती वैयक्तिक आपल्या कारकिर्दीत शतकी खेळी पूर्ण केली होती. असा एक लेजंड खेळाडू अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानात आता ऑफिशियल्स म्हणून आजच्या रात्रीत आपण त्यांना पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू घेऊन जाणार गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज आदित्य साळवी, मॅन फ्रॉम पोदी पनवेल. ओ अतिशय सुरेख. आल्या आल्या बालूच्या बॅटनं उघडला तोंड, पाठवलाय सीमारेषेच्या आर पार. येतोय खणखणीत गगनचुंबी षटकार. या ठिकाणी क्वचितच खरं तर सुदर्शन नाईट टुर्नामेंटच्या फॉर्मॅटमध्ये समालोचकांच्या या कॉम्बॉक्समधून एखादं सत्र करण्याची संधी मिळतो. आतापर्यंत अनेक स्पर्धा झाल्या, परंतु त्या स्पर्धांमध्ये तसं पाहता फार वेळ, परंतु राजेंद्र भगत असल्यानंतर, प्रवीण गायकर असल्यानंतर ती संधी देत आहेत आणि त्या संधीचं सोनं करण्याचा आमचं छोटंसं प्रयत्न असतोय. मग भाई ट्रॉफीमध्ये कधी खरं तर अगदी कॉम्बॉक्समधून आपल्याला तशा प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं नाही. इथे पाहू शकाल आजच्या सेकंड सेमीफायनलचा सामना, माफ करा क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी सुरू आहे. बालूच्या बॅटमधून आलाय षटकार. या ठिकाणी साळवी. पुढचा चेंडू फुल टॉस, शॉर्ट फुल टॉस चेंडू होता. डिफिट विकेट, क्षेत्र केलंय क्लिअर. चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारेषेच्या पार, येईल खणखणीत बालूच्या बॅटमधील एक ब्रँडेड चौकार. पहिल्या सत्राचा विचार केला जर पहिल्या मॅचचा, ज्या वेळेला आम्ही कॉम्बॉक्समधून होतो त्यावेळेस 30 चेंडूंचा खेळ होता. आता मात्र तसं नाही, 18 चेंडूमध्ये 45 काढायचे आहेत आणि तशी खरं तर अगदी दमदार सुरुवात बालूनं केली. पहिल्या चेंडूवरती एक षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तर तिसऱ्या चेंडूवरती चौकार. 15च्या सरासरीनं वाटचाल करायच्या प्रत्येक षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या अमय पितळे चला या ठिकाणी चेंडू घाल झाल्यानंतर तुम्हाला नवीन आणि म्हणूनच आता बरोबर पहाटेचे 4 वाजून 10 मिनिटं होत आहेत. अजून एक सामना शिल्लक आहे असं म्हटल्यानंतर 6चा इथे फक्त खेळ संपण्याचा विचार करू नका. खेळ संपल्यानंतर लाईव्ह टेलिकास्टिंगवाले सर्व अगदी आपली बॅग, जशी शाळा सुटायला 15 मिनिटाच्या अगोदर आपण आपल्या वर्गात आपल्या क्लासरूममध्ये बॅग सेटअप करतो, ती सेटअप करायला त्यांना अर्धा आणि मग सकाळचे 7 वाजता ते पनवेलमध्ये पोहोचतील. अशा अनेक स्पर्धा आता हे रोजचंच झालं आहे आणि निश्चितच पैसे काय त्याचं खरं तर तसं मानधन आहे. आज प्रत्येकजण आपापल्या कर्तृत्वान, सध्या युग हा कॉम्पिटिशनचा आहे आणि या स्पर्धेच्या जीवनात खरं तर या वेळेला मात्र बालूला निश्चितच केलंय मिस आणि झाल्यात या ठिकाणी विकेट्स डिस्ट्रॉय पाहायला मिळतोय. त्रिफलाचीच्या स्वरूपात पहिली विकेट फॉलो होतोय बालू ॲक्टिव्ह पॅव्हेलियन. खरं तर 2004 नंतर चुकूनच आमच्याकडे मायक्रोफोन आला. सुदर्शन याच्या अगोदर या शाहिरांच्या आवाजातील चैता मासाची रत्नुबाई आमची पालखी लाखामध्ये आणि रत्नेश्वरीची पालखी मिरवली जसकार गावामध्ये, या गाण्यावरती त्या अल्बममध्ये लीड करणारा डान्सर पाहायला मिळेल. त्यातील खरं तर तो चेहरा माझा आहे आणि तेव्हा डान्सर म्हणून खरं तर एक छानसं योगदान, परंतु त्याच्यानंतर ट्रॅक बदलली गेली आणि आज राजेंद्र भगत यांच्या समवेत प्रवीण गायकर अशा दिग्गज समालोचकांच्या सोबत समालोचन करण्याची संधी मिळाली.
इन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नवीन आलेला फलंदाज जितेश घरत. जितेश घरत जशी क्रमांक 11. आता मात्र थोडंसं समीकरण आपण पाहू शकाल. 4 चेंडूंचा खेळ संपला. एक सफलता प्राप्त झाली. 10 धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 10 सावरकर. डू आर डाय मॅच, करो या मरो. बापूजी देव ट्रॉफीमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल, दमखम दाखवावं लागेल. विनर इज नेव्हर क्वाईट, क्वाईटर इज नेव्हर विन. जिंकणारा शांत बसणार नाही आणि शांत बसणारा जिंकू शकत नाही. इथे काहीतरी हालचाल करावी लागणार आहे आणि इथे मात्र तशीच. जितेश घरत अतिशय सुरेख बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करतोय. तोवर एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 11. 3 एक्के स्कोर बोर्डवरती दिसू लागलेत. आदित्य साळवी ज्या बॉलला गोलंदाजी ट्रॅकवरती आला, पहिला विकेट बालूचा फॉलोअप झाला. 2 मोठे फटके आले होते. बालू अजूनही मैदानात असता तर अजून सामना वेगळ्या रूपात, परंतु पाहायचा आहे तो सलामीला आलेला आघाडीचा फलंदाज. प्रत्येक चेंडू यॉर्कआउट करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर बॅटच्या बुंद्यात टाकण्याचा, खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र षटक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 11च्या घरात. बारा चेंडू 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. खरं तर प्रत्येकाचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. दानशूर दाते उद्घाटक यांनी दिलेलं आर्थिक योगदान. नवीन आलेला हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय पोदी संघाकडून. हिरामन नाईक दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. 3 षटकांचा सामना आणि मात्र उपांत्य फेरीचा सामना म्हणजे आजच्या रजनीतील सेमीफायनलचा सामना 2 षटकांचा 12 चेंडूंचा असणार आहे. आता डावीकडे आपण तुमच्या जर बघितलं अर्थात स्टेजच्या उजवीकडे तर सन्नाटा आहे, अगदी स्मशान शांतता. पहाटेचे 5 वाजण्याचा सुमार आहे. ब्रह्ममुहूर्ताची वेळ सुरू होतोय आणि सामना आपण पाहतोय एकीकडे. बॅटला जणू ब्रश होईल का असं वाटलं होतं. ऑफस्टिकच्या 12चा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अबांतर धावसंख्येमध्ये बरं पडतोय. संघ पोहोचतोय 12च्या घरामध्ये. आता उर्वरित 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्रत्येक चेंडूवर 3च्या सरासरीनं वाटचाल करावी लागणार. जसा निर्धाव चेंडू येईल इथे मात्र फटका फसला आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली आहे, करणार नाही चुकी. इथं परतावं लागेल. या फलंदाजाचं नाव जितेश. बॅक टू पॅव्हेलियन. क्या बात. खरं तर निश्चितच आता हवा कुणाची असणार या सामन्यामध्ये, सावरकर की पोदी. जवळजवळ 28 किलोमीटरचा प्रवास करून आलेली पोदी संघ यावेळेला 2 हात करताना दिसतोय. 2 सफलता प्राप्त झाल्या, एक बाळूच्या स्वरूपात तर दुसरी जितेशच्या स्वरूपात. आघाडीला गेलेला फलंदाज, सलामीसाठी गेलेला फलंदाज नितेश अजूनही तग धरून उभा आहे. इन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती नवीन आलेला फलंदाज यज्ञेश घरत उर्फ मोन्या. यावेळेस आपण पाहू शकाल मैदानावरती जाताना दिसतोय. संपूर्ण संघाची मदार ज्याच्यावरती आहे, संपूर्ण संघाची धुरा ज्याच्यावरती आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ अपेक्षित असेल या टीमसाठी, सावरकर टीमसाठी. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अतिशय सुरेख, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न. टायमिंग छान होता. इथं मात्र जोपर्यंत लॉंग ऑनच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड केली. एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 13 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 13. 10 चेंडू 32 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आता मात्र समीकरण थोडंसं जड होऊ लागलं. मोठे फटके अपेक्षित आहेत. म्हणजे येत्या या 4 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके आले की परत एकदा सामना पॅरलल.
हो, परत एकदा त्याच दिशेनं मारण्याचा प्रयत्न, एक संख्या पलून काढली. धावसंख्या धावपटालावरती एक निशी वाढली गेली. 14 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. आत्ता उर्वरित 31 धावसंख्या, 9 चेंडू. 9-31. बापदेव पोदी संघ आपल्याला सावरकर संघासोबत अतिशय सुरेख स्पर्धेला सुरुवात झाली. इथं मात्र त्याच पद्धतीनं टाकलेला चेंडू त्याच दिशेनं जातोय. आत्तापर्यंत तिन्ही फटके लॉंग ऑनच्या दिशेनं टोलवले गेले. म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी ठेवतोय, कारण एक खर्च झाली तरी चालेल, कारण मोठा फटका जाता कामा नये. आणि अशा परिस्थितीमध्ये विकेटपेक्षा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न करत असतो हा गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं. इथं मात्र जपकन चेंडूनं उचले घेतली. 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 30 धावांची आवश्यकता. जय बापदेव पोदी अतिशय सुरेख. या वाल्याला मात्र निश्चितच चेंडू नाही थांबणार. एका टप्प्यानिशी चेंडू सीमारेषा पार करतोय, येतोय. बॅटमधील एक खणखणीत चौकार. वागेश्वर पिरकोन संघाचा संघनायक. चला आपण टॉस बॉक्सकडे येऊन थांबायचं आहे. आजच्या या रात्रीतील सेमीफायनलचा सामना सुरू होईल. या सामन्यातील जिंकणारा संघ तुमच्यासोबत टॉससाठी असेल. कोण जिंकणार आणि आजच्या या पहिल्या रात्रीतील सुपर 4साठी कोणता संघ क्वालिफाय होईल हे आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणानंतरच. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. खरं तर चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा बापूजी देव ट्रॉफी 2026 मी मराठी मैदानावरील पहिली रात्र आपण अनुभवतोय. आणि पहिल्या रात्रीतील या गटातील आत्तापर्यंत खरं तर 3 संघ अजून या मैदानात आजच्या रात्रीचा खेळ करताना दिसत आहेत. 6-26 सुमित पाटील चौथा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय पोदी संघाकडून. येस, यावेळेस पाहायला मिळतोय अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न उंच होता. इथे मात्र 2 धावसंख्या पलून काढल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या 2. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. येस, आणि निश्चितच खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एखाद्या उत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूचे पॉईंट्स फक्त सेमीफायनलपर्यंतचे म्हणजे आजच्या रात्रीच्या खेळातीलच पॉईंट काउंट केले जाणार आहेत. तर इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या प्राप्त झाली. बॅट कट काय लेग बिफोर विकेट्स LBWच्या स्वरूपामध्ये हा यज्ञेश होईल. बॅक टू पॅव्हेलियन. या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज सुमित यज्ञेश परतला त्याची जागा भरून काढण्यासाठी. सलामीला आघाडीचा गेलेला फलंदाज नित्या उर्फ नितेश. संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती एक षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून नाही, चौकार. आणि मात्र त्याच्या अजूनही खरं तर 6 चेंडू 5 चेंडू स्वतः फेस झाला. 5 धावसंख्या. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस काय होणार, स्क्वेअर लेगच्या दिशेनं उंची जास्त होती, लांबी कमी होती. परिणाम स्वरूपामध्ये 2 धावसंख्या पळून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चितच पूर्ण झाला. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 23च्या घरात 23 लॉस. 23च्या घरामध्ये 3 बाद 23. आता 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी.
म्हणजे एवढ्या चेंडूमध्ये जो पार केला तो आता उर्वरित 3 चेंडूंमध्ये पार करावं लागेल. तसं पाहता क्रिकेटमध्ये सिक्सर से बडा कोई नाही. किंबहुना जर आपल्याला अगदी मोठा फटका आला, अवांतर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अतिरिक्त म्हणजे एखादी 7 धावसंख्या, परंतु 3ला 23 अशक्य ही शक्य करणार का? अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न अगदी आपल्या बॅटच्या रडारमध्ये आला. मधोमध स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. आला बॅटमधून एक खणखणीत षटकार. चेंडूंना 23 असताना आपल्या बॅटमधून दाखवला सुमितनं एक षटकार. इथे मात्र आता 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 2ला 16. परत एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. बॉल मात्र एंडकडे आला. विकेटला आदलला गेला. कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही. 1 चेंडू आणि 1 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. निश्चितच सामना निसटताना पाहायला मिळतोय. सावरकर टीम सुरुवातीला असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा निर्धाव, तिसरा चौकार आला. असं वाटलं होतं की सामना लवकर संपेल, परंतु जेव्हा परतला बालू बॅक टू पॅव्हेलियन त्याच्यानंतर मात्र निश्चितच पडझड झाली या संघाची. परिणाम स्वरूपामध्ये परतावं लागलं. हार लक फॉर दिस टाईम. या वेळेला नशीब बलत तर नव्हते. पुढच्या स्पर्धेसाठी दिल्या जात आहेत. सावरकर टीम तुम्हाला शुभेच्छा. पुढे जाऊ नका. आजच्या रणनीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. बापदेव पोदी विपक्ष वागेश्वर पेरकोन. दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल की चला आपण लगेचच नाणेफेकीच्या कौलसाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे येणार आहात. एक छानसा